प्रश्न पहा, कोणत्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली AI प्रवक्ता सादर केली आहे? उत्तर युक्रेन. पुढील प्रश्न पहा, AI प्रवक्त्याचे नाव काय आहे? तर ते सुद्धा विचारू शकतो आणि त्याचं नाव आहे व्हिक्टोरिया शी. पुढील प्रश्न पहा, कोणत्या देशाने आपले नवीन चलन जारी केलेले आहे? तर झिम्बाब्वे यांनी आपले नवीन करन्सी, ज्याला आपण चलन म्हणतो, ते जारी केलेलं आहे. झिम्बाब्वे गोल्ड किंवा झिग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवीन चलनाचे सर्वोच्च मूल्य 200 झिग नोट असेल. त्याचे मूल्य अंदाजे $15 आहे. त्यापुढे पहा, व्यक्तींना दर आठवड्याला झिग 3000 पर्यंत पैसे काढण्याची परवानगी असेल तर कंपन्या झिग 30,000 पर्यंत काढू शकतात. त्यानंतर पहा, देशात वाढत्या चलनवाढीचा सामना होत असताना नवीन चलन आणण्याचे हे पाऊल पुढे आले आहे आणि झिम्बाब्वेची राजधानी हरारे लक्षात ठेवा चर्चेत देश आहे. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राजधानीच विचारू शकतात. त्यानंतर बघा, जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन कधी असतो? तर उत्तर आहे 3 मे. पुढील प्रश्न पहा आणि थीम बघा याची काय आहे? तर 2024ची थीम काय आहे? अ प्रेस फॉर द प्लॅनेट, जर्नलिझम इन द फेस ऑफ द एन्व्हायरमेंटल क्रायसिस. लक्षात ठेवा, इंग्लिशमध्येच तुम्हाला विचारण्यात येईल, फक्त ते मराठीत लिहून देईल आणि ते सोपंसुद्धा पडतं, लक्षात ठेवायला. पुढील प्रश्न पहा, कोणत्या राज्याने भारतातील पहिली खगोल पर्यटन मोहीम नक्षत्र सभा सुरू केली? उत्तराखंडने. नेक्स्ट प्रश्न पहा, उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनल्या आहे? उत्तर आहे रितू बाहरी. नेक्स्ट प्रश्न, देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय अभिलेखागाराची नुकतीच पायाभरणी कोठे झाली? उत्तर आहे हैदराबाद. नेक्स्ट प्रश्न पहा, आदियोगी शिवाचा 242 फूट उंच पुतळा नुकताच कुठे बसवला जाईल? उत्तर आहे नोएडा येथे. नेक्स्ट प्रश्न पहा, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला? उत्तर आहे महाराष्ट्र. नेक्स्ट प्रश्न पहा, नुकतेच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ग्रीको रोमन विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर आहे सुनील कुमार. नेक्स्ट प्रश्न पहा, कोणते युरोपियन युनियन राष्ट्र अलीकडे डिजिटल व्हिसा ऑफर करणारे पहिले देश बनले आहे? उत्तर आहे फ्रान्स. नेक्स्ट प्रश्न पहा, अलीकडेच ग्रॅमी अवॉर्ड 2024 मध्ये बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार कोणी जिंकला? उत्तर आहे धिस मोमेंट. पुढील प्रश्न पहा, देशातील पहिला तांब्याचा बापू टॉवर नुकताच कुठे बांधला गेला? उत्तर आहे बिहार येथे. नेक्स्ट प्रश्न पहा, राजस्थानचे नवे ॲडव्होकेट जनरल म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे राजेंद्र प्रसाद. नेक्स्ट प्रश्न पहा, सोशल मीडिया गेमिंगच्या सुरक्षित वापरासाठी कोणत्या राज्याने डिजिटल डिटॉक्स उपक्रम सुरू केला आहे? उत्तर आहे कर्नाटक. नेक्स्ट प्रश्न पहा, कोणती देशातील पहिली टेहळी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली आहे? उत्तर INS संध्वाईक. नेक्स्ट प्रश्न पहा, भारतीय नौदलाने कोणते वर्ष नौदल नागरिकांचे वर्ष म्हणून घोषित केले? उत्तर 2024. नेक्स्ट प्रश्न पहा, उत्तर भारतातील पहिली ह्युमन DNA बँक अलीकडे कोठे तयार केली? उत्तर आहे वाराणसी. पुढील प्रश्न पहा, पंतप्रधान मोदी नुकतेच तलाबिरा थर्मल पॉवर प्रोजेक्टची पायाभरणी कुठे करणार आहेत? उत्तर आहे ओडिशा. नेक्स्ट प्रश्न पहा, अलीकडेच कल्गार स्पोर्ट किट उपक्रम कोठे सुरू करण्यात आला? उत्तर आहे तामिळनाडू. नेक्स्ट प्रश्न पहा, नुकताच महागौरव 2024 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे निखिल वाघ. नेक्स्ट प्रश्न पहा, अलीकडेच केंद्र सरकारने लखपती दीदी योजनेचे उद्दिष्ट किती वाढवले? उत्तर आहे 3 कोटी.
भारताचा टेनिस संघ किती वर्षानंतर पाकिस्तानमध्ये डेव्हिस चषक टेनिस सामना खेळत आहे? उत्तर आहे 60. नेक्स्ट प्रश्न पहा. कोणता देश जपानला मागे टाकून 2023 मधील जगातील सर्वोच्च वाहन निर्यातदार देश बनला आहे? उत्तर आहे चीन. नेक्स्ट प्रश्न पहा. अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभा सदस्य म्हणून कोणाला नामनिर्देश केले आहे? उत्तर आहे सतनाम सिंग. नेक्स्ट प्रश्न पहा. नुकतेच कोणत्या देशाची क्रूझ मिसाईल चाचणी घेतली आहे? उत्तर कोरिया यांनी.